नमस्कार मित्रांनो आपल्या काही फॉलोअर्सनी पावसाळ्यामध्ये आता आपण चाऱ्याचं कसं म्हणजे नियोजन केलं आहे किंवा सकाळचं आपण दिवसभरात जी काय आपण चारा काय देतो त्याच्याविषयी थोडंसं आज आपण बोलणार आहे. तर बघा, आता आपण सकाळी त्यांना 6 वाजता खुराक दिलेला, मका, थोडीशी गोळी, काही गाभण आहेत का व्याल झालेत अशा सगळ्यांना. तर मित्रांनो, जास्त काय आपण खुराक वगैरे देत नाही. तुम्ही आपल्या मेंढ्या बघा, फक्त काय होतं, मेंढ्या वेल्या की थोड्याशा खराब होतात. आता काल तुम्ही मागल्या 2 दिवसातला व्हिडिओ बघितला तर आपण 4-4 पिल्लं झाल्यानंतर मेंढीचं मित्रांनो म्हणजे भरपूर त्यांना त्रास होतो किंवा खराब होतात मेंढ्या. तर आपण काय करतो, वेलेल्या मेंढ्या थोड्याशा बाजूला काढून त्यांना मग थोडंसं ॲड काय करायचं, तर मिनरल मिक्सचर असेल, लिव्हर टॉनिक असेल, तर ते थोडं दिल्यानंतर ते आपल्या मेंढ्या व्यवस्थित होतात. म्हणजे 1-2 महिना आपण ती वेल्यापासून ती त्यांना ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ठेवायचं, जेणेकरून गाभ गेल्यानंतर परत पुढची पिल्लं असतील किंवा पुढचा गाभण काळ असेल तो व्यवस्थित जाईल, चांगलं दूध येईल, चांगली पिल्लं होतील. हा सगळा आपलं नियोजन असते. मी थोडक्यात थोडंसं तुम्हाला रिपीट काही गोष्टी सांगतो आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये, कारण ह्या गोष्टी केल्या तर अगदी कमी खर्चामध्ये आपलं छान मेंढीपालन, शेळीपालन होऊ शकतात. आपल्या शेळ्या बघा, काही वेळाला सुरुवात झालेल्या आहेत, काही वेलेल्या आहेत किंवा काही आत्ताशी नुसत्या गाभ जात आहेत, तरी त्या अगदी व्यवस्थित गाभ असल्यासारख्या तुम्हाला दिसतील. तर ह्या आपल्या मेंढ्या आहेत. ह्या डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सगळ्या वेलेल्या आहेत. आता परत व्यायला झालेत. त्यातले 1-2-3 वेलेले आहेत. आता ती एक मागच्या बाजूला एक ट्यूब आहे, ती व्यायला झालेली आहे. तर थोड्या वेळात व्हील, तिचं म्हणजे काळा तिला सुटलेत, आता तिची प्रोसेस सुरू झाल्या. तर मित्रांनो, ह्या मेंढ्या ज्या आहेत आपल्याला 3-3, 4-4 पिल्लं देणाऱ्या आहेत. फक्त त्यांना आपण काय करायचं आहे, तर वेल्यानंतर आता खराब होत्या. तर ही बघा मेंढी समोर तुम्हाला दिसत्या, हिने 4 पिल्लं दिलेली आहेत. आता तिची जर थोडीशी अवस्था बघा, ती व्यवस्थित आहे, पण थोडी म्हणजे ती अशक्त होणार आहे, कारण 4 पिल्लं दिलीत म्हणजे ती आता थोडीशी रिकामी झाल्यानंतर तिला आपण रोज आता थोडे दिवस, एक 8-10 दिवस लिव्हर टॉनिक किंवा मिनरल मिक्सचर हे आता कायम थोडंसं चालू ठेवणार आहे. चांगली गोळी, दुधावली चांगली गोळी, मका, थोडासा खुराक आपण 200 ग्रॅमवरनं ह्यांना 250-300 ग्रॅमवर केला आहे. कारण काय होतं, 2 टाईम थोडंसं देतो आहे, कारण पिल्लं 3-4 आहेत, त्यांना आपलं दूध आलं पाहिजे चांगलं. ही जर ह्या गोष्टी आपण केल्या तर तुम्हाला 100% यश येणार आहे. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, की थोडंसं व्हिडिओ सुरुवातीला मी म्हटलं की चाऱ्याचं नियोजन थोडं आज सांगणार आहे. तर बघा, आपण सकाळी त्यांना 6 वाजता खुराक दिलेला आहे, 6 ते 6:30 वाजता. तेव्हापासून ते आत्तापर्यंत, आत्ता साधारणतः माझ्या मते 9 वाजलेत. तर आत्ता आपण त्यांना चारा देतो आहे, म्हणजे 6 ते 7, 8, 9, 3 तास त्यांना आपण खाल्ल्यानंतर ती रवंथ करायलाही भरपूर वेळ दिलेला आहे. आता त्यांना पाणी वगैरे आपण स्वच्छ करून ठेवलेलं आहे. आणि आता बघा, हे मुरघास आपण शारवाचं त्यांना दिलेलं आहे. अशा प्रकारे मुरघास आहे. आता तुम्ही बघा, व्हिडिओ बनवतच तुमच्या लक्षात येईल, टाकल्यानंतर अगदी 10 ते 15 मिनटात हे सगळे खाऊन टाकणार आहेत. सगळी बघा एकसारखी चांगल्या प्रकारे खातेत बघा कशी. तर हे आपलं सकाळचं नियोजन असतं, म्हणजे रुटीन असतं. तर याच्यामध्ये आपण काय करतो आहे, तर त्यांना आता मुरघास दिले. ही मुरघास पूर्णपणे खाल्ल्यानंतर आपण त्यांना नेपियर असेल किंवा आपला हत्ती घास असेल, तिची कुट्टी करून थोडंसं त्यांना 1-1 बकेट प्रत्येक ब्लॉकला टाकणार आहे. मग ही दोन्ही मिक्स आपण देतो आहे, म्हणजे आधी थोडंसं मुरघास आपलं वेस्ट जायला नको किंवा चुकून तिने खाल्लं नाही, राहिलं केलं तर मुरघास खराब व्हायला नको म्हणून आपण काय करतो, आधी मुरघास देतो. मुरघास चांगल्या प्रकारे खातात, कारण त्याची जी वैरण आहे मुरघासाची ती एकदम त्यांना चांगल्या प्रकारे मानवते. आणि मित्रांनो, तुम्ही कधीही बघा, आता माझ्या आता काही मागच्या 2 महिन्यापूर्वी वेलेले आहे, ती सगळी तुम्हाला एकसारखी त्यांची तब्येत वगैरे व्यवस्थित दिसेल. ह्याचं कारण म्हणजे मित्रांनो, त्यांना आपला मुरघास डेली असतो. परत ते मुरघास झाल्यानंतर 10-15 मिनटानंतर थोडासा आपण त्यांना वला चारा म्हणजे हत्ती घास वगैरे देतो, एवढाच असतो. संध्याकाळी फक्त आपण यांना पोटभर त्यांना सुका चारा देतो, म्हणजे काय तर तुरीचं भुसकाट किंवा हरभऱ्याचं भुसकाट. मग ह्या दोन्हीपैकी एक काहीतरी आपण देतो. एक दिवस तुरीचं द्यायचं, एक दिवस हरभऱ्याचं. ही 2च टाईम आपण देतो. आणि सकाळचा खुराक, संध्याकाळचा देत नाही खुराक आपण, एकच टाईम खुराक असतो, ती बी 200 ग्रॅम पर हेड. फक्त त्यांना थोडंसं रवंथ करायला वेळ दिला पाहिजे आपण खुराक दिल्यानंतर. एवढ्यावरच ती त्यांना सगळं प्रकारे ती खाल्ल्याला खुराक मानवतो. थोडंसं काय होतं, आपण खुराक देतो लगेच चारा टाकतो, त्याच्यामुळं काय होतं, लेंडीतून त्यांचा खुराक परत मागे येतो, सगळा त्यांना म्हणजे शरीराला त्यांच्या लागत नाही तो. त्यासाठी आपण थोडासा वेळ दिला पाहिजे. कधीही खुराक सकाळचा दिला
तर थोडा त्यांना एक 2-3 तास दुसरं काही टाकायचं नाही, जेणेकरून ती त्यांना मानवेल. ह्या गोष्टी जर आपण थोड्याशा नियमानं जर केल्या रोजच्या रोज टाईमनुसार, तर नक्कीच जी माझी व्हिडिओमध्ये जी काही तुम्हाला प्राणी दिसतात अशी तुमच्यात पण होणार. फक्त त्यांना टाईम टू टाईम झालं पाहिजे. आज तुम्ही 10 वाजता वैरण दिल्या, उद्या 12 वाजता दिल्या, असं नाही. टाईम टू टाईम ठेवायचं, म्हणजे जेणेकरून त्यांना तो म्हणजे चारा पचवायला असेल किंवा खुराक दिलेला पचवायला टाईम टू टाईम जर झालं तर तुम्हाला एकसारखे प्राणी असे दिसतील अगदी व्यवस्थित. तर ह्या कप्प्यामध्ये आपल्या वेलेल्या मेंढ्या 3-3, 2-2 पिल्लं दिलेले आहेत. तरी आता त्या गाब गेलेत आत्ता सध्या. ह्यांना येऊन मला वाटते 2 महिने झालेले आहेत. तर ह्या माझ्या परत गाब गेलेल्या आहेत. त्याच्यात मेल आपण डॉर्परचं सोडलेलं आहे, तुम्ही बघताय. आता त्यांचीच पिल्लं इकडं आहेत, तुम्ही बघा. काय लहान मोठी आहेत ती, काय मागं पुढं वय आहेत त्यांचे. तर ही सुद्धा मुरघास आता खायला लागलेले आहेत पिल्लं. तर हे अशा प्रकारे आपण आता ह्या मेंढ्यांना गोळी थोडीशी आता कमी केलेली आहे, कारण की आता गाब गेल्यानंतर त्यांचं पिल्लं तोडतोय आपण, एक टाईम देतोय पिल्लांना, पाचतोय त्यांना. फक्त त्यांना दूध कमी आलं पाहिजे किंवा मेंढी आता गाब गेल्यानंतर आटणारच आहे, तर त्यासाठी गोळी थोडीशी यांची बंद केली आहे. त्याच्या बदल्यात आपण त्यांना सरळ होण्यासाठी मिनरल मिक्सचर वगैरे हे देतोय. कारण चुकून एखादी हिटवर आली परत रिपीट, तर ते लगेच सगळं लॉटमध्ये व्हावं. तुम्हाला जर एकदम ग्रुपमध्ये गाब घालवायचे असतील तर तुम्हाला वेल्यानंतर बाबा आता त्यांना व्यवस्थित आधी बनवायचं, मिनरल मिक्सचर किंवा लिव्हर टॉनिक वेळच्या वेळ देऊन, चांगली गोळी देऊन त्यांना तंदुरुस्त ठेवायचं. आणि सुरुवातीला 8-15 दिवस, महिनाभर त्यांना व्यवस्थित चांगली मेंढी बनण्यासाठी वेल्यानंतर ती खराब झालेली असते, तिला आधी व्यवस्थित बनवून परत जेव्हा आपण 2 महिन्यांनी गाब घालवायचं आपलं नियोजन होतं 1.5 महिन्याच्या पुढं, त्यावेळेस पण आणि एक 7-8 दिवस सलग मिनरल मिक्सचर चालू ठेवायचं, जेणेकरून त्या ग्रुपमध्ये आपल्याला हिटवर येतील आणि त्याच्यामध्ये मेल सोडायचा. मग तुमचा ग्रुपमध्ये लॉट होईल. लॉट झाला आहे एक ग्रुपमध्ये 5-10 मेंढ्यांचा, म्हणजे आपल्याला डिलिव्हरीच्या वेळेस असेल किंवा पिल्ल्यांचा लॉट करत असताना त्याचा भरपूर फायदा होतो. जेणेकरून आपल्याला कसं होतं, कधीही मेल सोडून दिला, कधीही जर गाब गेलं तर ती व्यवस्थित होत नाही. एक पिल्लो आता 2 पिल्लं आहे ती, महिन्यानं 4 आहे ती, पुन्हा 4 सारखं चालूच असं नाही. एकदा ग्रुप आला की निम्मा लॉट झाला पाहिजे, जेणेकरून पुन्हा 2-3 महिने आपण निवांत झालो, परत दुसरा लॉट, म्हणजे आपल्याला नियोजन करायला सगळ्यालाच ती व्यवस्थित पडतं, असं झालं पाहिजे. आता इकडे शेळ्यांचं पण बघा, आता जवळजवळ 8 शेळ्या व्यायला झाले 2-3 वेल्यात. तर तसे ग्रुप 8-8चा मी केलेला आहे, जेणेकरून आपल्याला, कारण आता मेंढ्यांचा 8 मेंढ्यांचा आणि 8 शेळ्यांचा, 8 2 16चा ग्रुप आत्ता आपला सध्या आहे. मग ती 16 म्हणजे भरपूर पिल्लं. आता मेंढ्यांना 3-3, 4-4 होतात, मग त्यांची वाईस होती का 15-20 पिल्लं ती, ह्यांची एक 10-15, म्हणजे असं जवळजवळ आपलं 25-30चं लेवल होते एका लॉटची. एवढं ती सांभाळायचं सोपं नाही मित्रांनो, फक्त नियोजन व्यवस्थित केलं पाहिजे. तर तुम्हाला खुराकाचं लई कमेंट मला ह्या 2-3 दिवसात आलेलं की जरा पावसाचं खुराकाचं काय नियोजन केलं आहे किंवा चाऱ्याचं. तर खुराक आपण सकाळचा देतोय, मका आणि गोळी. आणि आता आपण त्यांना 2 तासानंतर मुरघास दिलेला आहे. लगेच हे मुरघास संपल्यानंतर वाला चारा दिला आहे की निवांत संध्याकाळी 6 वाजता त्यांना 5 ते 6 वाजता सुका चारा द्यायचा. एवढंच आपलं त्यांचं रुटीन आहे. अशा प्रकारे जर आपण नियोजन केलं, फक्त चारा देत असताना पावसाळा आहे म्हटल्यानंतर आज ओला चारा आपण आणल्यानंतर उद्या द्यायचा आहे, म्हणजे त्याच्यावरलं जे पाणी दयावर आहे ती घाण सगळी सुकली पाहिजे, जेणेकरून आपल्याला मेंढ्या चांगल्या खातील, तुमचा चारा वेस्टेज जाणार नाही. अशा प्रकारे आपलं नियोजन असतंय मित्रांनो. बघा, पाऊस वारा आहे तरी पण अगदी सगळे प्राणी आपले व्यवस्थित आहेत. बघा, शेळ्यांनी आता हे संपवून टाकलेलं आहे, तुम्हाला गव्हाणीमध्ये दाखवतो. अशा प्रकारे मुरघास चांगल्या खातात आणि एक 10 मिनिटानं तुम्हाला ह्या गव्हाणीत काहीच दिसणार नाही इकडे मेंढ्यांच्यामध्ये किंवा सगळीकडेच. अशा प्रकारे चारा जर व्यवस्थित सगळा खाल्ला तर आपल्या शेळ्या मेंढ्या चांगल्या तंदुरुस्त राहताना आपल्याला दिसणार आहेत. कारण पोटभर त्यांनी खाल्लेलं टाकलेलं ते खाल्लं पाहिजे, त्यांना मानवलं पाहिजे. आणि बऱ्याचदा काय होतं, आपली चारा आपला चांगला असतो, भरपूर आपलं काही शेतकरी आहेत त्यांच्याकडे भरपूर शेती असते, चारा मुबलक असतो. फक्त काय होतं, चारा खात नाहीत. सगळं चांगलं टाकतोय पण शेळ्या मेंढ्या त्या जास्त प्रमाणात खात नाहीत, मात्र होतंय. तर ह्याला काय होतंय, तर तुमचं लिव्हर टॉनिक किमान महिन्यातनं एक 5 दिवस तर दिलं पाहिजे, म्हणजे ते त्यांचं ती खाण्याचं प्रमाण वाढतं किंवा त्यांना त्यांचं रुटीन व्यवस्थित राहतं. 1-2 महिन्यातनं त्यांना मिनरल मिक्सचर 10 दिवस तर दिलं पाहिजे. भरे जास्त क्वालिटीचं नाही, निदान नॉर्मल त्यांना अगदी व्यवस्थित जर तुम्हाला मेंढ्या ठेवायच्या असतील तर वेळोवेळी 14-15 महिन्यात तुम्हाला 2 वेतं घ्यायची असतील आणि जनावरही व्यवस्थित असलं तरी 2 वेतं होणार.
आणि नुसते वेतं होऊन पिल्लं चांगली होत नसतील तर त्याला काय अर्थ नाही. आणि पिल्लं चांगली जर होत नाहीत तर त्याला कारण आहे की तुमचं त्यांना मेंटेन करायचं काहीतरी कमी पडतंय. तर मित्रांनो बघा आपल्या शेळ्यासुद्धा काही वेलेल्या आहेत, त्यांना पण लगेच लिव्हर टॉनिक असेल किंवा मिनरल मिक्सचर थोडं असं द्यायचं आहे. अशा प्रकारे जर आपण नियोजन केलं तर 100% तुमचा हा व्यवसाय यशस्वीच होणार. असं काही नाही की जास्तच खुराक द्यायला पाहिजे, काय नाही. अगदी व्यवस्थित तुम्ही टाईम टू टाईम त्यांना चारा आणि तो खुराक गेला. अगदी 200 ग्रॅम जास्तीत जास्त द्यायचं आहे आपल्याला मेंढ्यांच्यामध्ये, शेळ्यांच्यामध्ये सुद्धा. कारण बऱ्याच लोकांचं असं म्हणणं होतं की शेळ्यांना जास्त खुराक दिला तरी ते त्यांना असं मानवत नाही, मानवलेलंच दिसत नाही. तर ह्याला एकच कारण आहे मित्रांनो की त्यांना तुम्ही खुराक जी देताय ते अगदी व्यवस्थित बाबा 10 आहेत तर त्यांना झोपून अगदी व्यवस्थित 200 ग्रॅमनं द्या. जे काय देताय थोडं द्या, पण अगदी क्वालिटीचं जरा चांगलं द्या. जेणेकरून काय होईल, काही जण नुसतं फक्त मकाच देतात. तर मक्यामध्ये गोळी थोडी असली पाहिजे. शेळ्या गाभ असताना गाभांवरल्या काय गोळ्या म्हणजे खाद्य मिळतं बघा, गोळी पेंड मिळते गाभांसाठी वेगळी असते. तर ती शेवटच्या 2 महिन्यात आपण गायींना जे देतो गाभण काळामध्ये तीच आपण ह्यांना वापरायचं, जेणेकरून पिल्ल्यांची चांगली वाढ होणार आहे, त्यांना चांगलं दूध येणार आहे, मेंढ्या चांगल्या तंदुरुस्त राहणार आहेत. वेल्यानंतर सुद्धा दूध आलं पाहिजे. फक्त पिल्लं घ्यायचं काम करायचं नाही. तर ती पिल्लं चांगली होण्यासाठी आपल्याला त्यांना चांगला खुराक दिला पाहिजे. थोडा द्या पण चांगला द्या. आणि नक्कीच तुम्ही जर त्यांना चांगलं दिलं तर चांगली पिल्लं मिळणार आहेत. त्यांना चांगलं तुम्हाला त्या पिल्लांना चांगलं पैसे पण तुम्हाला मिळणार आहेत. कारण ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट करतो त्याच्यासाठी व्याप जे काय आपण करणार आहे किंवा खर्च करणार आहे, तुम्ही त्यांच्यावर काम केलं तर नक्कीच तुमचं त्याचा परतावा पण तुम्हाला चांगलाच मिळणार आहे. प्रत्येक वेळेस तुम्ही फक्त घ्यायचाच विचार केला तर तसं होणार नाही. थोडंफार त्यांना त्यांचं जे काय झीज होणार आहे ती भरून काढली पाहिजे प्रत्येक वेताला. तर तुमची मेंढी जास्तीत जास्त वेतं देणार आहे आणि जास्तीत जास्त दिवस तुम्हाला ती उत्पन्न देणार आहे. चांगलं उत्पन्न कमीत कमी 10 ते 12 वेतं जर तुम्हाला चांगल्या प्रकारे जर ती मेंढीकडून घ्यायची असतील तर त्यांना तेवढी वेतं घेत असताना तुम्हाला तिला चांगला खुराक दिला पाहिजे, तिला चांगली मेंटेन ठेवली पाहिजे. तरच तुम्हाला जास्तीत जास्त दिवस मेंढी तुमच्या फार्ममध्ये राहील आणि जास्त उत्पन्न देईल. कारण ती आज तुम्हाला 3-4 पिल्लं देणार आहे. तुम्ही 10,000 जर पिल्लू गेली तर 30-40,000 येताला ती देणार आहे. तर तिच्यावर तुम्ही 2-3 हजार तरी खर्चायला नको का? एवढा येत नाही मित्रांनो खर्च. काय मिनरल मिक्सचर किंवा चारा आपण ती देणार आहे ती नॉर्मली आपल्याकडं आहे तो सगळ्यांना देतो तेच देणार आहे. तिला काही वेगळं द्यायचं आहे का? फक्त थोडंसं तिच्या खुराकावरती इकडं तिकडं आपण खर्च केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला ती आपली वस्तू चांगली राहणार आहे. आणि आज वस्तू चांगली असेल, आपल्या फार्ममध्ये आल्यानंतर माणसाला बघितल्यानंतर जर समाधान वाटलं तरच ते आपल्याकडनं खरेदी करणार आहेत किंवा आपली पिल्लं विक्री होणार आहेत. आपल्याकडं क्वालिटी असली पाहिजे. क्वांटिटी असली, क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्हीही असेल. क्वांटिटी नुसती असून चालणार नाही, तर क्वांटिटी असताना त्याच्याबरोबर क्वालिटी पण पाहिजे. क्वालिटी असल्याशिवाय आपली वस्तू विक्री होणार नाही. आज तुम्ही क्वालिटीवर क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवर काम करा. अगदी थोडे जर प्राणी आपल्याकडे असतील पण क्वालिटी चांगली असेल तर नक्कीच तुम्हाला तिथं आज तुम्हाला कुठं जायची गरज नाही. तुमच्या फार्मवरनं सगळं विक्री होणार आहे. फक्त तुम्हाला चांगलं काम करायचं आहे. त्यांच्यावर चांगल्या प्रकारे नियोजन करून व्यवस्थित करा. नक्की तुम्हाला ह्याच्यामध्ये यश येणार. जास्त काय आपण खर्च वगैरे करायचा नाही. मी सांगितल्या पद्धतीने तुम्ही नॉर्मल करा. फक्त टाईम टू टाईम जर झालं तर त्यांना ती मानवते आणि रिझल्टही चांगला दिसतोय. थोडंसं माझ्या पद्धतीनं जेवढं मला आज सांगावंसं वाटलं किंवा बाबांनो काहीतरी ह्यातनं तुम्हाला त्याचा फायदा व्हावा किंवा माझं नियोजन सांगितलं, जेणेकरून त्या थोड्या चाऱ्यामध्ये किंवा थोड्याशा खुराकामध्ये आपल्याला बऱ्यापैकी चांगलं यश आलं आहे मित्रांनो. माझा प्रयत्न मी आधी स्वतः माझ्यावरती फार्ममध्ये करून बघितला आहे. फक्त असं व्हायला नको की बरेच जण वेगवेगळे आपण व्हिडिओ पाहतो, एवढा चारा द्यायचा, एवढाच दिलं तर नुसत्या चाऱ्यावरतीच मेंढी पालन होतं. नाही मित्रांनो, अशक्त जनावर होते. त्याला थोडासा 200 ग्रॅम कमीत कमी खुराक गेलाच पाहिजे. तुम्ही फक्त चाऱ्यावरती करायला जाल तर होणार नाही. खुराक पाहिजे, चांगलं दूध आलं पाहिजे, पिल्लं चांगली वाढली पाहिजेत. आता थोडीशी तुम्हाला आपल्या 2-3 दिवसापूर्वी मेंढ्या वेलेल्या आहेत, 1-2 मेंढ्या, त्यांची पिल्लं दाखवतो. क्वालिटी जरा बघा. ही बघा मित्रांनो, ही नारी सुवर्णाची पिल्लं आहेत. ह्यांना काय आपण वरचं दूध वगैरे पाजत नाहीत.
अशी जर आपल्याला 4 दिवसाची 5 दिवसाची पिल्लं जर 5-7 दिवसाची अशी जर आपल्याला क्वालिटी जर भेटली, ही कशामुळे होतंय तर आपल्या मेंढ्या तंदुरुस्त असल्या पाहिजे तर पिल्लं तंदुरुस्त होती, त्यांना दूध येतंय, सगळं होतंय. 2 पिल्लं 3 पिल्लं असली तर आरामशीर त्यांना दूध पुरणार आहे. 2 पिल्लंच असलेली माझ्या मते चांगली, म्हणजे आपल्याला काही करायला लागत नाही. हाय अशी व्यवस्थित फक्त सकाळ संध्याकाळी त्यांना सोडायचं, मधल्या पिरियडमध्ये बाजूला ठेवायची, जेणेकरून त्यांना पोटभर दूध मिळेल. असं जर आपलं थोडंसं नियोजन असलं आणि पावसाळ्याचं वारं हे येतंय थोडंसं, असं पॅकबंद निवारा केला पाहिजे त्याला, जेणेकरून पिल्लू व्यवस्थित राहील. आणि परवा दिवशी वेलेली मेंढी आहे, तिची पिल्लं थोडीशी उन्हाला मी बाहेर ठेवलेली आहे, ती 4 झालेली. थोडंसं ह्याला लहान पिल्लं असताना भरपूर काळजी घ्यायला लागते. तेवढी जर की घेतली तर हा व्यवसाय मित्रांनो चांगला आहे. फक्त थोडंसं बारकाईनं त्याच्यावर लक्ष द्यावं लागतंय. थोडंसं जरा इकडं तिकडं झालं तर तुम्हाला मी सांगितलंच पिल्लांचं कशी मरतणूक वगैरे होते. तर एवढं साध्या पद्धतीनं साध्या सिम्पलमध्येच माझा व्हिडिओ असतोय मित्रांनो. आपलं फक्त सांगायचं एवढंच काम आहे की नुकसान ह्यात व्हायला नाही पाहिजे. जे काही चांगलं वाईट प्रसंग आहे ती प्रत्येक गोष्ट तुमच्यापासून पोचवण्याचा प्रयत्न करतोय. कारण आज आपल्याला फक्त व्हिडिओ बनवून काहीतरी उगाच पब्लिसिटी असल्या गोष्टी करायच्या नाहीत. तर आपल्याला जे काय आपला शेतकरी आहे किंवा आपले शेळी मेंढी पालन करणारे आपली जी शेतकरी लोक आहेत, तर त्या प्रत्येकाला आपल्याला ह्याच्यामध्ये चांगलं वाईट प्रसंग सांगून, जेणेकरून त्यांच्यात ती नुकसान आपल्यात झालं ती त्यांच्यात झालं नाही पाहिजे, किंवा जो नवीन करणार आहे तो टिकला पाहिजे ह्या व्यवसायामध्ये. आणि प्रत्येकाचा व्यवसाय ह्यातला जो आहे तो यशस्वी झाला पाहिजे. छोटासा माझा प्रयत्न आहे मित्रांनो. प्रयत्न करतोय, मला वेळ भेटेल तसं व्हिडिओ बनवून काही गोष्टी अनुभवायला येत आहेत त्या सांगायचा प्रयत्न करतोय. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की बघा, आणि तुम्हाला जर ह्यातल्या काही गोष्टी आवडल्या तर नक्की आवर्जून तुमच्या फार्ममध्ये त्याचा उपयोग करा. आणि मित्रांनो, ह्यो जो फार्ममध्ये आपल्याला बाहेरच्या साईडला आता बघा शेळ्या वगैरे बसल्या आहेत, फार्म तुमचा असा असला पाहिजे पूर्व पश्चिम, जेणेकरून आपल्याला जास्त उन्हाळ्याचा दुपारच्या पुढे ऊन फार्ममध्ये येऊन त्रास झाला नाही पाहिजे, किंवा सकाळ सकाळचं आपल्या फार्ममध्ये ऊन पण पडलं पाहिजे. अशा पद्धतीनं तुमचा फार्म असला पाहिजे. आता बघा उन्हाला मस्तपैकी शेळ्या बसल्यात. असं जर फार्ममध्ये असलं तर सगळ्या गोष्टी, म्हणजे जी निसर्गातनं काही गोष्टी आपल्याला लागतात तर त्या सगळ्या गोष्टी पण ह्या जनावरांना पण भेटल्या पाहिजेत, जेणेकरून आपलं जनावरं आहेत ती अगदी व्यवस्थित राहतील, आणि जी काही उन्हातून ही त्यांना काही गोष्टी घटक मिळणार आहेत सगळे मिळतील. बघा तुम्हाला सगळी अगदी जनावरं अगदी फ्रेश वाटतील. इकडे मेंढ्या असतील, शेळ्या. कसं आहे, कुठलीही गोष्ट मित्रांनो करत असताना आपल्याला जी गोष्ट आपण करतोय त्याच्यामध्ये समाधान वाटलं पाहिजे, किंवा एखादं आपल्या फार्ममध्ये आल्यानंतर बघायला आल्यानंतर ती बघायला माणसं आली पाहिजेत, थांबली पाहिजेत. आपल्या जे काय आपण काम करतोय किंवा जे काय आपण प्राणी बनवलेत त्यांना बघितल्यानंतर लोकांना ते आवडले पाहिजेत. ज्यावेळेस लोक येतात, बघतात, चांगला फार्म आहे किंवा चांगलं प्राणी असं म्हणतात, त्यावेळेस मित्रांनो जी काय आपण रात दिवस प्रयत्न करत असतोय, कष्ट करतोय, त्याचं समाधान होतं. असं जर समाधान झालं त्यावेळेसच आपण यशस्वी होणार आहे. हां बा सांग. तर अशा प्रकारे मित्रांनो आपलं नियोजन आहे. अशा पद्धतीनं जर तुम्ही केलं तर कमी खर्चामध्ये आणि कमी व्यापामध्ये थोडंसं तुम्हाला चांगलं यश येताना दिसेल. बघा तुम्हाला आवडलं तर तुमच्या फार्ममध्ये पण तुम्ही असं प्रयोग करून बघा. कुठलीही गोष्ट मित्रांनो आपल्याला जी काही पद्धत चांगली वाटते किंवा आपल्याला काही गोष्टी आवडते त्या किंवा योग्य वाटते त्या आपल्या एखाद्या थोड्या 4-2 मेंढ्यांच्यावरती शेळ्यांवरती थोडा थोडा तुम्हाला वाटते तो प्रयोग करायचा. कारण आज कुठलीही गोष्ट नवीन करताना काहीतरी आपल्याला त्याच्यात प्रयोग करून बघितल्याशिवाय होणार नाही. तुम्हीही असं काही नवीन काही तुम्ही केलं असेल, तुम्ही आपले शेळी मेंढी फार्म करणारे काय आपले शेतकरी असतील किंवा आपले मित्र असतील, तुम्ही काही नवीन केलं तर नक्की काही गोष्टी मला कमेंटमध्ये सांगत जावा. असं काही केलं तर आणखी तुम्हाला फायदा होईल किंवा तुम्हाला चांगला त्याचा उपयोग होईल, तर नक्की कमेंटमध्ये सांगत जावा. आपला कसा व्हिडिओ वाटला आज सांगा. धन्यवाद.